नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आपला टमाटो प्लॉट आज दिनांक 17 जुलै 2026 रोजी आपला टमाटो प्लॉट 49 दिवसाचा झाला आहे. ही बघा, पंजेची पंजे सड झालेले आहेत. फुल सेटिंग व फळ सेटिंग चांगली झालेली आहे. कसा आहे 49 दिवसाच्या मानानं प्लॉट, कमेंटमध्ये सांगा. ही पहा आपल्या प्लॉटची सेटिंग. एकदम चांगल्या पद्धतीत सेटिंग झालेली आहे. पंजे ते पंजे सड झालेले आहेत. हे पहा संपूर्ण झाडाला. आपली आज दुसरी बांधी चालू आहे व आज आपण टमाटो प्लॉटला ड्रीपद्वारे देणार आहोत मिक्स मायक्रोन्यूटन मिलांज पूर्वा कंपनीचे. ही पहा, तुम्ही कोणत्याही कंपनीचे मायक्रोन्यूटन देऊ शकतात. पूर्वा कंपनीचे मी आज मिलान दिलो आहे. ओनेता कंपनीचे रेडीमी आहे. ॲग्रिसर्च कंपनीचे मिंगल आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही कंपनीचे मिक्स मायक्रोन्यूटन घेऊ शकतात. असे काही नाही की रेडीमेड घ्यावा, मिलांजच घ्यावा किंवा मिंगलच घ्यावा. कारण की ज्या कंपनीचे स्वस्त वाटते ना आपल्याला रिझल्ट भेटतो त्या कंपनीचे आपण वापरायचे. हे पहा आपली फळ सेटिंग, फुल सेटिंग व प्रत्येक 10 ते 15 दिवसाला एक ॲप्लिकेशन गेलेच पाहिजे मायक्रोन्यूटनचे. तुम्ही ग्रॅन्युलमध्ये सोडा किंवा लिक्विडमध्ये सोडा. लिक्विडमध्ये बी भरपूर कंपनीचे मायक्रोन्यूटन आहेत, पण ती आपल्याला सोडायलाही परवडले पाहिजेत व आपल्या आर्थिकही लोड आला नाही पाहिजे. त्यामुळे मी तर ओनिता कंपनीचे रेडीमी, मिलांज किंवा ॲग्रिसर्च कंपनीचे मिंगल हे 2-3 प्रोडक्ट वापरत असतो. भरपूर कंपनीचे मिक्स मायक्रोन्यूटन येतात. प्रत्येक 10 ते 15 दिवसाला एक ॲप्लिकेशन मायक्रोन्यूटनचं, मिक्स मायक्रोन्यूटनचं, एक ॲप्लिकेशन कॅल्शियम नायट्रेट बोरानचं, एक ॲप्लिकेशन मॅग्नेशियम सल्फेटचं प्रति 10 दिवसाला ही आपल्या टमाटो प्लॉटला गेलेच पाहिजे. तवा प्लॉट असा येतो. अधूनमधून महादन कंपनीचे 24-24-0चे ॲप्लिकेशन प्रति 10 दिवसाला, 12-61 ते 13-0-45चे, किंवा 0-52-34चे हे ॲप्लिकेशन गेल्यावर एक शेड्यूल पाहिजे आपला. त्या टायमालाच हा असा प्लॉट बनतो. एकदम टाईम टू टाईम केल्यावर व फवारणीचे नियोजन केल्यावर तरच असा प्लॉट बनतो. कोणत्याही एका प्रोडक्टनं असा प्लॉट बनत नाही. ही पहा आपला संपूर्ण प्लॉट. आपण आता त्याला सोडणार आहोत पूर्वा कंपनीचे मिलांज 2 किलो. हे आपण ड्रिपचे पाणी चालू केले आहे. मिलांज असे पावडर फॉर्ममध्ये येते. हा आपला 60 लिटरचा बॅलर आहे व मिलांज आहे 2 किलो. एक सोडण्याच्या अगोदर प्लॉट 50 ते 60 दिवसाचा असला तरी 1 ते 1.5 तास पाणी सोडायचे व शेवटच्या एक 10 ते 15 मिनटं अगोदर मिलांज सोडून त्यानंतर पाणी सोडायचे. त्यामुळे पावसाळी वातावरणामध्ये पाऊस जरी आला तरी लिचाव होणे यासाठी. व मिलांज सोडल्यावर एक 10 मिनटं ड्रिप चालू द्यायची व मोटर बंद करायची. हे आपले झाले द्रावण तयार मिलांचे. आपण ह्याला 1 तासभर पाणी देणार आहोत व त्यानंतर ड्रिपद्वारे मिलांज सोडणार आहोत. ही पहा आपली प्रत्येक काकरीला फुल सेटिंग व फळ सेटिंग जबरदस्त झाली आहे. आपण 2 दिवसात ह्याला
फुल व फळ सेटिंगसाठी आणखीन एक फवारणी घेणार आहोत. यारा कंपनीचे चिलेटेड कॅल्शियम व बोरानची